उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी. नमस्कार, मी अक्षय तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. विकासापासून पळ काढणारे घोषणाबाज सरकार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची सरकारवरती टीका. औरंगजेबची कबर संभाजीनगरला आणि दंगल होती नागपूरला. ही दंगल 100% सरकारची पुरस्कृत असल्याचा मनोज जरांगे पाटील यांचा सनसनाटी आरोप. आता बघूया सविस्तर बातम्या. नागपूर येथे झालेल्या दंगलीला महाराष्ट्रातील सरकार जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलाय. तर भाजप सरकार हिंदू मुस्लिमांमध्ये वाद निर्माण करत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. ज्या पद्धतीने नागपूरमध्ये वातावरण खराब झालेले, दंगल पेटविण्याचा प्रयत्न झालेला आहे, माझं स्पष्ट मत आहे की याला राज्य सरकार जबाबदार आहे. नागपूरचे मुख्यमंत्री आहेत, राज्याचे गृहमंत्री नागपूरचे आहेत. दंगा इथं होतोय आणि पोलिसांना कोणत्या गोष्टी कळत नाही. परंतु मागच्या महिनाभरापासून या राज्यामधलं वातावरण खराब करून हिंदू मुसलमान असे भांडण लावून, दंगली घडवून स्वतःची पोळी भाजवण्याचं षडयंत्र राज्य सरकारने करण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. ज्याच्यातून हिंदूंचं जनजीवन खराब व्हायचं, मुस्लिमांचं जनजीवन खराब करायचं आणि आपली राजकीय पोळी वाजायची असा उद्देश हा दिसतोय. आणि म्हणून ह्या दंगली घडवण्यास पूर्णपणे राज्य सरकार जबाबदार आहे. या जबाबदारीतून राज्य सरकारला बाजूला हटता येणार नाही. याच्यातून हिंदूंनाही त्रास होणार, मुस्लिमांनाही त्रास होणार, परंतु राजकारणाची पोळी भाजून घेण्यासाठी मला असं वाटतं भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या ज्या काही अंगीकृत संघटना आहेत त्या अशा पद्धतीने या राज्याचं वातावरण खराब करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतात. ही दंगल 100% फडणवीस सरकारची पुरस्कृत असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला असून कोरटकर आणि सोलापूरकर यांना तुम्हाला आत टाकता येत नाही का, हे नाही का शिवाजी महाराजांचा अपमान करत, असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केलाय. आता हे काय बरं का, काही निवडणुका आल्या की काही ना काहीतरी उकरून काढायचं काम होतं. समाजानं सावध होणं गरजेचं आहे. समाजानं सावध राहणं गरजेचं आहे. विशेष करून मराठ्यांच्या पोरांनाही सावध राहणं गरजेचं आहे. हे सगळे कावे आहेत, हे सगळे कावे. कबर कुठं आहे तिची? संभाजीनगर. दंगले होत्यात नागपूरला, उकडून फेका मानतात तुम्ही. सरकार वर तुमचं, खाली तुमचं. 2022-23ला 260 लाख रुपये तुम्ही देताय. 2,60,000 तुम्ही देताय. कबर काढा तुम्हीच म्हणता. त्याला तिथंच गाडलं रे. आमच्या राजांना ज्यांनी ज्यांनी दुःख दिलं त्याला इथं संताजी धनाजींना सुद्धा गाडलं. तिथं सुट्टी नाही चुकल्या. आणि इथल्या मुस्लिमांना प्रेम असायची काय गरज नाही त्याची. ठीक आहे, त्यांच्या दैवताबद्दल पैगंबर साहेब आहेत ते ठीक आहे, त्यांनाही प्रेम असण्याचं काय गरज नाही. पण ही पुरस्कृतच आहे 100%. ही दंगल पुरस्कृत आहे सरकारच्या म्हणण्यापेक्षा फडणवीस साहेबांच्या. त्यांना असल्याच्यात लय खंड. निवडून यायच्या टायमाला हे असले चाळे ते करणार म्हणजे करणार. आता यांना हे नाही दिसले ते छत्रपती शिवरायांचा प्रत्यक्ष अपमान करून गेलेले. हे तर डोळे देखताय. तिथं कुठं मरता का तुम्ही? तिथं नाही जमत का तुम्हाला? ते कोण काय ते नागपूरचा पळून द्यायला, पळून लावला कोरटकर. परत तो सोलापूरचा एक हे. तुम्हाला हे नाही का मध्ये टाकताय? हे नाही का अपमान? जिजाऊंचा अपमान केलेले किती येतं सोशल मीडियावरती? हे नाही का दिसत तुम्हाला? तिथं हिंदुत्व जळतं का तुमचं? अरे आम्ही आहेत ना, चुकल्यावर आम्ही आहेत ना, आधी मान आम्ही देतो. तुम्ही हे चुकीचं निवडणुका तोंडावर ठेवून त्या गोष्टी करणं काहीच उपयोगाचं नाही. आता रक्षणच हे करते तिथं. आता तुम्हीच दाखवलं, मी कालच तुमच्याकडे बघितलंय, सगळे पोलीस आहेत तिथं. काढा तुम्हीच म्हणता. सरकार तुमचं, पोलिस तुमचे, पैसे तुमचे.
का एडपट जाऊन समजत का आम्हाला? बरं त्या पहिल्यांदा ते बी ऐकलं मी, तुम्हाला जे विचारायचं ना ते लगेच सांगतो मी. ते केलेले म्हणते त्या सरकारने, कोणच्या पहिल्या काँग्रेसाने बेसरामाने त्यांनी केले. अरे ते मूर्ख होते, मग आता तुम्ही चुकून दुरुस्त करा ना. स्वराज्य संकल्पक शहाजी राजे यांची 431वी जयंती मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे. महाबली स्वराज्य संकल्पक शहाजी राजे यांची 431वी जयंती मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी हरिभक्त पारायण अक्का महाराज, अभयानंद गिरीजी महाराज, नागेश्वरानंद महाराज, मारुतीनंद महाराज तसेच सर्व संघटनेचे पदाधिकारी व सर्व पक्षीय नेते, जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी, वेरूळ ग्रामस्थ, सर्व जाती धर्मातील असंख्य शिवभक्तांच्या उपस्थितीत सर्वांच्या वतीने महंत 108 जनेश्वरानंद महाराज यांनी स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांना पुष्पहार अर्पण करून उत्साहात अभिवादन केला. समंत भद्र विद्यालयातील तसेच जगद्गुरू जनार्दन स्वामी विद्यालय येथील शिक्षक वृंद तथा 3000 विद्यार्थी व विद्यार्थिनी यांची शस्त्र प्रदर्शन बघण्यासाठी तथा अभिवादन करण्यासाठी उपस्थिती होती. अभिवादनानंतर जयंती उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी कार्यक्रमाचं प्रस्तावित केलं. या प्रसंगी बोलताना ते पुढे म्हणाले की स्वराज्य संकल्पक शहाजीराजे महाराज यांनी सुखशांती, सर्वांचा विकास, सर्वांना न्याय या तत्वावरती 18 पगड जातीला सोबत घेऊन स्वराज्याचा संकल्प याच पवित्र भूमीतून केलाय आणि हे संस्कार भारतातील सर्व नागरिकांपर्यंत पोहोचले पाहिजे. म्हणूनच या गडीवरती गेल्या 8 वर्षांपासून वेरूळ गावातील सर्व गावकऱ्यांना, जिल्ह्यातील, तालुक्यातील, महाराष्ट्रातील सर्व शिवभक्तांना घेऊन शहाजीराजे भोसले यांची जयंती हा उत्सव लोक साजरा करतात. महाराष्ट्रातील सर्व शिवभक्तांनी, माता भगिनींनी या पवित्र वेरूळ भूमीमध्ये 18 मार्चला जयंती उत्सवाला सर्वांनी हजेरी लावावी यासाठी मी पुढाकार घेतलाय. आपण सर्वजण प्रत्येक वर्षी उपस्थित राहतात. सर्व पत्रकार बांधव उपस्थित राहून शहाजीराजे भोसले यांचा 18 पगड जातीला सोबत घेऊन जाण्याचा राष्ट्रीय विचाराचा प्रसार व प्रचार करतात. त्याबद्दल सर्व पत्रकारांचे अभिनंदन व आभार मानावे तेवढे कमी आहे. सर्व मान्यवर, साधू संत दरवर्षी उपस्थित राहतात. असाच लोक सहभाग उत्तरोत्तर मोठा करण्याचा मानस आहे. सदरील शिवकार्य आपल्याला सर्वांना पुढे घेऊन जाण्याची शक्ती शहाजीराजे देतील असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. तसेच संतांच्या वतीने महंत जनेश्वर महाराज यांनी सर्व शिवभक्तांना शुभेच्छा दिल्या आणि संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या शुभेच्छापर भाषणामध्ये राजेंद्र पवार करत असलेल्या कार्याबद्दल मला अभिमान असल्याचा उल्लेख केला. तर समाजासाठी कायमच नवीन देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. सामाजिक उपक्रमामध्ये राजेंद्र पवार यांचा कायमच पुढाकार असतो आणि भोसले घराण्याच्या पवित्र अशा गडीवरती त्यांच्या हातून जी सेवा घडते त्याबद्दल त्यांचे मनापासून कौतुक करण्यात आलं. त्यांच्यापासून प्रत्येकाने प्रेरणा घेऊन शिवकार्यामध्ये आपण प्रत्येकाने स्वतःला समर्पित करावं आणि या पवित्र गडीचा महिमा जागतिक स्तरावरती पोहोचण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहाजीराजांचं स्मारक लवकरच उभं राहण्यासाठी शासन स्तरावरती हा महत्त्वपूर्ण विषय लक्षात आणून देऊन तो मार्गी लावू अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. या प्रसंगी सर्व शिवभक्तांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाने उद्घाटन संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील व सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालं. शस्त्र प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर जरांगे पाटील यांनी शिवकालीन शस्त्र प्रदर्शन सर्व विद्यार्थ्यांनी, शिवभक्तांनी बघावं असं आवाहन केलं. या प्रसंगी आलेल्या सर्व पाहुण्यांचं, साधू संतांचं पूजन सत्कार करण्यात आला. माळशेंदा येथून आलेले शिवभक्त प्रत्येक वर्षी सिंदखेड राजा ते वेरूळ 18 मार्चला वार्षिक वारीला येतात. त्यांचाही सत्कार करण्यात आला. हिंगोलीहून आलेले हरिभक्त पारायण गंगाधर महाराज कुरुंदकर हे सुद्धा वारकरी दिंडी घेऊन महाराजांच्या अभिवादनासाठी आले आणि यापुढे प्रत्येक वर्षी मी येणार आणि महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायात सुद्धा 18 मार्च रोजी अनेक दिंड्या घेऊन येथे वारकऱ्यांनी यावं यासाठी प्रबोधन करणार असं सांगितलं. या प्रसंगी वारकरी दिनदर्शिकेचं विमोचन जरांगे पाटील यांच्या शुभ हस्ते झालं. शस्त्र प्रदर्शनासाठी त्यांचाही सत्कार जरांगे पाटील यांच्या शुभ हस्ते झाला. अशा प्रकारे उत्साहात जयंती महोत्सव साजरा झाला आणि उत्साहात शिवभक्तांसाठी शस्त्र प्रदर्शन खुलं करण्यात आलं. सदरील शिवकालीन शस्त्र प्रदर्शन समितीचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी यावेळी माहिती दिली. हे प्रदर्शन 18 ते 19 मार्च सकाळी 9 ते रात्री 6 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांसाठी व सर्वांसाठी खुले राहील अशी माहिती दिली. या प्रसंगी सोहळा समितीचे स्वागत अध्यक्ष प्रकाश पाटील मिसाळ, किरण पाटील डोणगावकर, कृष्णा पाटील डोणगावकर, माणिकराव शिंदे, मनोजराव गायके,
विजू भालेराव, किशोर काळे, अनिल मिसाळ, सुनील पाटील कोटकर, मच्छिंद्र पाटील देवकर, आप्पासाहेब कुढेकर, विजय राठोड, महेश पाटील उबाळे, गणेश नाना अधाने, सर्व पदाधिकारी गावकरी यांनी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत व सत्कार केला व शिवभक्तांचे आभार मानले. शस्त्र प्रदर्शन आज राजा भाऊ ठेवले, त्याचं उद्घाटन संपन्न झाले. आपण सगळ्यांनी सगळ्या शस्त्राची जाण करून घ्यावी. आपल्याला त्याचं ज्ञान असणं गरजेचं आहे. म्हणून पुन्हा एकदा शहाजीराजे महाराज साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि राजा भाऊ तुम्हालाही शुभेच्छा देतो. शहाजीराजे जयंतीच्या सर्व शिवभक्तांना शुभेच्छा. आज या ठिकाणी 431व्या जयंतीनिमित्त आज सकाळपासून हजारो शिवभक्तांनी शहाजी महाराजांना अभिवादन केलं. विशेषतः अभिवादन करताना आज या ठिकाणी सकाळी संघर्षयुद्ध जरांगे पाटील असतील, त्यांच्यासोबत अनेक साधू संत असतील, जिल्ह्यातील सर्व मान्यवर असतील, त्यांच्या उपस्थितीमध्ये अभिवादन आणि नांदेडहून आलेलं विशेषतः शिवकालीन हे शस्त्र प्रदर्शन जे आपण सर्व बघताय. जवळपास 300पेक्षा अधिक शस्त्र या ट्रस्टचे जे अध्यक्ष महाबली शहाजीराजे ट्रस्ट त्यांनी जे सर्व संकलित केलेले आणि आपल्या विनंतीवरून त्यांनी ती विनंती मान्य करून या जयंतीच्या निमित्ताने 2 दिवसाचं शस्त्र प्रदर्शनाचं आयोजन याच भूमीवर केलेलं आहे, विशेषतः शहाजी महाराजांच्या ह्या स्मारकाच्या ठिकाणी. या निमित्ताने सर्व शिवभक्तांना, विशेषतः तालुक्यातल्या सर्व शिवभक्तांना माझं आव्हान आहे, आज आणि उद्या सायंकाळपर्यंत असलेलं हे शिवकालीन शस्त्र प्रदर्शन याचा लाभ आपण घ्यावा. कारण हा ज्याला म्हणतो एक चांगल्या प्रकारचं योग आणि दुर्मिळ योग, शक्यतो शिवकालीन शस्त्र प्रदर्शन ग्रामीण भागामध्ये आपल्याला बघायला मिळत नाही. शिवभक्तांना हे पुरातन शस्त्र बघायला मिळत नाही. ते बघण्यासाठी आपण जास्तीत जास्त संख्येने यावं असं आवाहन जयंती महोत्सव समितीचा अध्यक्ष या नात्यानं सर्व शिवभक्तांना मी करतो. धन्यवाद. जय शिवराय. प्रहार जनशक्ती संघटनेच्या वतीने बांधकाम कामगारांच्या विविध प्रश्नांना घेऊन कामगार उपायुक्त कार्यालयासमोर तीव्र निदर्शने आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाविषयी आंदोलनकर्त्यांच्या वतीने अधिक माहिती देण्यात आली आहे. 6/3/2025 रोजी माननीय सचिव विवेक कुंभारे साहेब यांना आपण निवेदनाद्वारे कामगाराच्या काही मागण्या त्याच्या निवेदनाच्या माध्यमातून मागण्या मांडल्या होत्या. त्यापैकी जे कामगार गावोगावी कामं करतात आणि त्यांच्या नोंदण्या झालेल्या आहे, त्यांच्या परिवाराच्या सहित हे ब्लड बँक, हिंद ब्लड बँक, डायग्नोसिस सेंटर खोटं बोलून माझ्या कामगार बांधवाचं रक्त शोषण करण्याचं काम करताय, रक्त घेताय आणि मंडळाची लूटमार करताय. एक कामगारासोबत 4 परिवारातल्या सदस्यांचं रक्त घेऊन हे शासनाच्या हे आपल्या कामगार मंडळाची हे ब्लड बँक लूट करत आहे आणि ती थांबवावी. ज्या वेळेस कामगाराला स्वतः वाटलं की मला माझं पूर्ण टेस्ट करून घ्यायच्या, त्यांनी कामगार मंडळाकडे अर्ज करायचा आणि त्या मंडळाने त्या कामगाराच्या खात्यामध्ये पैसे टाकायची अशी आमची प्रथम मागणी आहे. त्यानंतर कामगारांना जो संसार किट वाटप करत होते ते गेल्या 5 महिन्यापासून बंद आहे, ती तात्काळ चालू करावी. त्यानंतर संसार किट, त्याच्यानंतर तुमचं पेटी म्हणजे जे अवजारं लागत होते कामगाराला ते अवजार वाटप चालू करावे. घरकुल जवळपास 1.5 वर्ष झालं, अनेक कामगाराचे घरकुल मंजूर आहे, पण हे मंडळ आतापर्यंत त्या कामगाराच्या खात्यामध्ये 1 रुपया देखील टाकला नाही. त्यासाठी हे आंदोलन आजचं आम्ही ठेवलेलं आहे. त्यानंतर अनेक फायली या कार्यालयाकडे येऊन पडल्या, पण आजपर्यंत त्या कामगाराला घरकुल मंजूर झालं नाही. ते तात्काळ मंजूर करावं या मागणीसाठी आम्ही आज हे आंदोलन करत आहोत. त्यानंतर तालुका वाईज जे सेंटर उभा केले, त्या सेंटरमध्ये तारीख दिल्या जाते, त्या तारखेला त्या कामगाराला सांगितलं जातं की आपला अर्ज रिजेक्ट करण्यात येईल. आपला जर अर्ज पास करायचा असेल तर खाली एक टपरी आहे, त्या टपरीवरती 200 रुपये भरा आणि तुमचा अर्ज मंजूर करून देऊ. ही लूट या कार्यालयाकडनं थांबली पाहिजे अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा.
आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN न्यूज. उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही. आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल, असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी पूजा दातार. मी रुचिरा स्वयंपाकघर सुरू करून 15 वर्ष झाली. सुरुवातीला रुचिरा स्वयंपाकघर सुरू करताना माझी आवड म्हणून सुरू केलं, पण त्याचं व्यवसायात हळूहळू रूपांतर झालं. रुचिरा स्वयंपाकघर हे स्वतःच्या जागेत 2009 पासून संभाजीनगर खडकेश्वर येथे सुरू आहे. तेथून मला अनेक साऱ्या ऑर्डर्स मिळत गेल्या. एका मोठ्या शाळेचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. मी रोज 2200 लोकांना जेवण देत होते 5.5 वर्ष. नंतर मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रुचिरा स्वयंपाकघर खडकेश्वर येथे केलं. तेथील फीडबॅक म्हणाल तर सगळी मेडिकलची मुलं जे घरापासून दूर राहतात त्या लोकांना आपल्या घरासारखं जेवण रुचिरामध्ये मिळतं, असं प्रत्येकजण आनंदाने सांगत असतो मला. आणि मी तर म्हणते की तुम्ही ते पे करून जेवता, पण ते म्हणतात की नाही, पे हा भाग वेगळा आहे, पण आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात आपण आपल्या घरच्यासारखं अन्नधान्य निवडून, भाज्या निवडून, अतिशय स्वच्छता राखून स्वयंपाक करतो. स्वयंपाकात घरगुती मसाले 80% वापरले जातात. माझा कटाक्ष क्वालिटी मेंटेन करण्यावर असतो, त्यामुळे मी किराणा जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणते. तसंच भाजीपाला जाधव मंडईतून आणते, त्यामुळे ताजा स्वच्छ भाजीपाला मिळतो. त्यामुळे आपल्या स्वयंपाकाची चवही उत्तम राखता येते आणि आरोग्यपूर्ण स्वयंपाक होतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगी आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण बघत आहात ADN बातमीपत्र. मेरी संस्थेच्या समितीवरती नेमलेले अधिकारी मराठवाड्याच्या समन्यायी पाणी वाटपाच्या विरोधी भूमिका घेणारे असून जायकवाडी धरणाच्या पाणी कपात करण्याचा अहवाल जुन्या पद्धतीने तयार करण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषद सभागृहात केलाय. तर सदर अहवाल नवीन तंत्रज्ञान वापरून रिव्हर बेसिस सिम्युलेशन पद्धतीने करणार का, असा प्रश्न त्यावेळी उपस्थित केलाय.
मी तर बोललो नाही, परंतु मंत्री महोदयांनी प्रादेशिक वादाचा मुद्दा उपस्थित केला. सभापती महोदय, इथं जायकवाडी धरणात 57% मर्यादा आखली जाण्याचा प्रयत्न होतो. ऊर्ध्व भागामध्ये 87% पाणी वापरायला मुभा आहे. हा प्रादेशिक वाद नाही का? ऊर्ध्व भागामध्ये 87% पाण्याची मुभा आहे आणि खालच्या भागामध्ये 57% पाण्याची मुभा आहे. माझा साधा प्रश्न आहे ना सभापती, माझं काहीच म्हणणं, मेरी संस्थेचा अहवाल हा आज नाही 10 वर्षांना अंमलबजावणी होत असतो. सभापती महोदय, आजचा पेपर हा उद्या महत्वाचा होत असतो. माझं बेसिक आज होणार नाही, मला माहिती आहे. मी मुख्यमंत्र्यांना भेटलो, मुख्यमंत्र्यांशी मी चर्चा केली या संदर्भात. मला त्याची आजची चिंता नाही आहे, उद्याच्या मराठवाड्याला पाणी भेटणार नाही याची सभापती महोदय मला चिंता आहे. माझा सिंपल प्रश्न आहे की तुम्ही रिव्हर बेसिन सिम्युलेशन अप्रोच पद्धतीनं करणार का आणि निष्पक्ष रुरकीची किंवा दिल्लीची किंवा IIT संस्थेला मार्फत पुन्हा करा, एवढंच माझं म्हणणं आहे. महोदय, स्वतः या खात्याचे मंत्री आहेत. मंत्र्यांच्या सहकारी संस्थेनं मागच्या वर्षी मराठवाड्याला पाणी मिळू नये म्हणून सुप्रीम कोर्टात गेलेले सभापती महोदय. मोठे मोठे वकील, जेठमलानी सारखे मोठे मोठे वकील लावले. आमच्या मराठवाड्यातल्या लोकांनी कॉन्ट्रीब्युशन करून आम्ही सुप्रीम कोर्टात लढलो. सभापती महोदय, एक मिनिट. मराठवाड्यात आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो, लोकांनी वर्गणी जमा करून पैसा जमा केला. यांची संस्था आहे, हिनं मोठे मोठे वकील लावून मराठवाड्याला पाणी मिळावं नाही म्हणून अशी याचिका यांच्या संस्थेची, मी व्यक्तिगत बोलत नाहीये, पण म्हणून आम्हाला मराठवाड्यातल्या लोकांना भीती आहे की स्वतः हे मंत्री यांचीच संस्था पाणी मिळू नये म्हणून मागच्या सुप्रीम कोर्टात जाते आणि म्हणून ही संस्था आमच्या विरोधात निर्णय घेऊ शकते, कारण त्या खात्याचे मंत्री सुद्धा तेच बसलेले आहेत. माझा आहे नाही, त्यांच्या संस्था, गिरीशजी, त्यांची संस्था सुप्रीम कोर्टात गेली की नाही गेली तुम्हीच विचारा. मग संस्था त्यांच्या भागातली असेल याचा अर्थ मंत्री महोदय कोर्टात गेले असं नाही. म्हणून तर माझा मुद्दा आहे ना सभापती महोदय, मी मेरी संस्थेच्या ऐवजी विचारा नाही का नाही असू द्या, पण माझा मुद्दा आहे तो खोडावा त्यांनी. माझं ऑब्जेक्शन नाही त्याला, माझं ऑब्जेक्शन बेसिक आहे. दुसरा म्हणजे स्वतः, म्हणजे मी व्यक्तिगत बोलत नाही, पुन्हा एकदा सांगतोय की त्यांची संस्था सुप्रीम कोर्टात मराठवाड्याला जे समन्यायी पाणी वाटप आहे याच्याविषयी सुप्रीम कोर्टात गेली. सभापती महोदय, मंत्री महोदय, संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथील बाजार समितीने 39 गुंठे खासगी जमीन व्यापाऱ्यांना बाजार समितीच्या 13 सदस्यांचा विरोध असताना भाडेतत्वावरती दिली. एका छोट्याशा वृत्तपत्रात कंत्राटाचे जाहिरात देण्यात आली. 13 सदस्यांचा विरोध डावलून या व्यापाऱ्यांना जमीन भाडेतत्वावरती देण्यास भाग पाडण्यात आलं. शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची जमीन योग्य दरात जाण्यासाठी झालेला गैरव्यवहार दुरुस्त करणार का, असा प्रश्न विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषद सभागृहात उपस्थित केलाय. सभापती महोदय, माझा अतिशय छोटासा मुद्दा आहे. संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड मार्केट कमिटी आहे आणि याची एक 29 गुंठे जमीन आहे. ही मार्केट कमिटीनं सभापती महोदय भाडेपट्टा करून व्यापाऱ्यांना दिलेली आहे. ही जमीन जिनिंग प्रेसिंगला भाडे तत्वावर दिली होती. जिनिंग प्रेसिंगला बँकेचं काही देणं लागतं, त्याच्यातून त्यांनी तो परतावा केलेला आहे. मला या सगळे विषय मान्य आहे, परंतु मार्केट कमिटीचे जवळपास 13 सदस्यांनी या प्रोसेसला विरोध केला होता. विरोध केल्यानंतर सभापतींनी पुन्हा एकदा त्यांचा विरोध मावळायला लावून पुन्हा एकदा या व्यापाऱ्यांना ही जमीन देण्याचा निर्णय घेतला. माझा एवढाच मुद्दा याच्यात की जे टेंडर केलं ते एका छोट्याशा वर्तमानपत्रात दिलं होतं, ते संभाजीनगरच्या मोठ्या वर्तमानपत्रात असायला पाहिजे होतं, जेणेकरून या जमिनीचं व्हॅल्युएशन कोट्यवधी रुपये असताना फक्त लाखो रुपयामध्ये ही जमीन, शेतकऱ्यांच्या हक्काची जमीन जिची किंमत कोट्यवधी रुपये आहे, ती व्यापाऱ्यांच्या घशात फक्त लाखो रुपयामध्ये घातलेली. माझं एवढंच ऑब्जेक्शन आहे, शेतकऱ्याची प्रॉपर्टी ही तिचा योग्य दर आला पाहिजे, ती काय विकलेली नाही, भाडेपट्ट्यानंच दिलेली आहे. माझी मंत्री महोदयांना प्रश्न आहे की या निमित्तानं अशा पद्धतीनं गैरव्यवहार या मार्केट कमिटीत झालेला आहे, तो दुरुस्त करणार का? दुरुस्त माझी अपेक्षा अशी आहे किंवा शेतकऱ्यांची अपेक्षा अशी आहे, रिटेंडर करावं, खुल्या मोठ्या संभाजीनगरच्या मोठ्या वर्तमानपत्रात जाहीर द्यावे आणि त्याचा जो काही बाजार भाव येईल त्या पद्धतीनं द्यायला काही हरकत नाही. ते सरकार करणार का, हा माझा प्रश्न आहे. मंत्री महोदय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने PhD पेट 2024 मधील विद्यार्थ्यांचं सादरीकरण व मुलाखतीचा निकाल तात्काळ लावावा अशी मागणी स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाने कुलगुरू यांना निवेदनामार्फत केली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील PhD पेट 2024 ही परीक्षा पात्र व परीक्षेतून सूट मिळालेल्या विद्याशाखानिहाय व विषयनिहाय विद्यार्थ्यांचं सादरीकरण व मुलाखती दिनांक 4 ते 28 फेब्रुवारी 2025 दरम्यान
विद्यापीठातील विविध विभागात घेण्यात आल्या। मात्र संशोधन आणि मान्यता समितीने घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या या सादरीकरण व मुलाखतीचा निकाल अद्यापही लावण्यात आलेला नाहीये। मुलाखती होऊन जवळपास 1 महिना उलटून गेलाय तरी अद्याप निकाल न लागल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येतो आहे। अनेक विद्यार्थ्यांच्या भविष्यातील शैक्षणिक नियोजन या निकालानुसार ठरणार आहे। PhD पेट 2024 मधील विद्यार्थ्यांचं सादरीकरण व मुलाखती या निकाल लागल्यास विद्यार्थ्यांना संशोधनासंदर्भातील पुढील निर्णय घेता येणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे सर्वसामान्य अशा शेतकरी कामगारांच्या परिवारातून येतात। त्यामुळे विद्यापीठातील प्रशासनाने PhD पेट 2024 मधील विद्यार्थ्यांचं सादरीकरण व मुलाखतीचा निकाल तात्काळ लावावा अशी मागणी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे कुलगुरू व प्रकुलगुरू कुलसचिव यांना निवेदनामार्फत करण्यात आली आहे। अन्यथा विद्यार्थी हितासाठी नाईलाजाने आंदोलनात्मक पाऊल उचलावं लागेल असा इशारा देखील देण्यात आला आहे। यावेळी FSI जिल्हा सहसचिव अरुण मते, FSI विद्यापीठ अध्यक्ष सूरज देवकर, विद्यापीठ सचिव गीतिका आवटे, उपाध्यक्ष शीतल चोपडे, आशुतोष ठोंबरे, सलमान खान, विजय उमाळे, प्रदीप तेलंग, कार्तिक शिंदे, गोविंद मस्कर, वैभव कराळे, सौरव मोरे व विद्यापीठाच्या विविध विभागातील विद्यार्थी यावेळी उपस्थित होते। शहर विद्रूप करणाऱ्या नागरिकांविरुद्ध छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने दंडात्मक कारवाई करत 12 लाखांपेक्षा अधिकचा दंड वसूल करण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार व उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन कक्षप्रमुख विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर विद्रूप करणाऱ्या नागरिकांविरुद्ध दंडात्मक कारवाईला 1 मार्च 2025 पासून सुरुवात करण्यात आली आहे। या मोहिमेत नागरी मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 1 मार्च ते 17 मार्चच्या कालावधीमध्ये 73 किरकोळ व्यापारी यांच्याकडून प्रतिबंधित प्लास्टिक बाळगल्याबद्दल एकूण 70,500 रुपये दंड वसूल करण्यात येऊन 926 किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले। शहरात विविध ठिकाणी 23 नागरिकांकडून रस्त्यावरती बांधकाम साहित्य टाकून रहदारीस अडथळा निर्माण केल्याबद्दल 1,88,000 रुपये दंड वसूल करण्यात आलाय। 147 नागरिकांकडून रस्त्यावरती कचरा फेकणे व जाळणे याबद्दल 62,650 रुपये दंड वसूल करण्यात आलाय। तसेच रस्त्यावरती निष्काळजीपणे वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या 156 चारचाकी वाहन धारकांकडून 6,24,000 रुपये दंड वसूल करण्यात आलाय। रस्त्यावरती हातगाडी लावून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याबद्दल 12 हातगाड्या जप्त करून 24,000 दंड वसूल करण्यात आला। पाण्याचा गैरवापर करण्याबाबत 15,000 रुपये, मुख्य चौकामध्ये होल्डिंग्स लावून विद्रूप करणे, दुभाजकामधील पोलवरती छोटे बॅनर लावून विद्रूपीकरण करणं, विना परवानगी झाडे तोडणं यासह अन्य असे प्रकार एकूण 12,25,650 रुपये दंड वसूल करण्यात आलाय। सदर कारवाई नागरी मित्र पथक कर्मचारी यांनी पार पाडली आहे। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। विकासापासून पळ काढणारे घोषणाबाज सरकार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची सरकारवरती टीका। औरंगजेबची कबर संभाजीनगरला आणि दंगल होती नागपूरला, ही दंगल 100% सरकारची पुरस्कृत असल्याचा मनोज जरांगे पाटील यांचा सनसनाटी आरोप। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज। उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम। संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध। उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा। रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी।